नारळाची करंजी। संजीव कपूर खजानामध्ये मी जाई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी ज्याचं नाव आहे नारळाची करंजी। चला बघूया या रेसिपीसाठी आपल्याला काय काय हवंय ते। या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप मैदा, पाऊण मोठा चमचा रवा, 1.5 मोठा चमचा साजूक तूप, पाव कप दूध, तळण्यासाठी तेल, अर्धा कप खवलेला ताजा नारळ, 15 ते 20 मनुके बारीक चिरलेले, 1 कप पिठी साखर, अर्धा छोटा चमचा हिरव्या वेलचीची पूड। सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा एक डो बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण आधी घेऊया मैदा। मैदा थोडा चाळून घ्यायचा आहे आपण। चला मैदा आपला चाळून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण घालूया रवा। रवा घातल्याने थोड्या ज्या नारळाच्या करंज्या आहेत ना त्या कुरकुरीत होतात। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तूप। तुपानी करंज्या खुसखुशीत होतात, तुम्हाला माहितीच असेल। तूप घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचे। आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत आणि ह्याची कणिक मळून घेणार आहोत। थोडं थोडं घालायचं आणि याची कणिक अगदी मऊसर आपल्याला मळायची नाहीये, थोडी घट्ट असायला पाहिजे। चल आपली कणिक मळून तयार आहे। आता आपण काय करायचंय, ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचंय। सारण बनवण्यासाठी आपण एका नॉनस्टिक पॅन मध्ये खोबरं घेऊया आणि याला ना थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला। थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण हे भाजूया। हे जे खोबरं आहे ते तुम्ही डीप फ्रीजर मध्ये पण ठेवू शकता। काय करायचं, 2-3 नारळ घ्यायचे, ते खवणून ठेवायचे, त्याला झिपलॉक बॅग मध्ये टाकायचं आणि त्याला डीप फ्रीजर मध्ये टाकून द्यायचं। जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ती बॅग काढा आणि वापरा। थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, जास्त नाही। हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर राहिलं पाहिजे, जास्त असं ड्राय व्हायला नको। आता ह्याच्यात आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया। आपण आता ह्याच्यात घालूया बेदाणे। तुम्हाला जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये काजू, बदाम, बाकीचे पण नट्स घालू शकता। वेलचीची पूड आहे ही, ती आपण घालूया आता। असं खूप छान वास येतो सारणाला। पिठी साखर आणि थोडंसं दूध आपण घालणार आहोत। हे मिक्स करून घेऊया। जरा थोडी साखर विरघळेपर्यंत वाट बघूया आणि नंतर मग आपलं सारण तयार आहे। थोडं आपण टेस्ट करून बघूया सारण। एकदम बरोबर आहे। गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया। आपलं सारण आता तयार आहे आणि मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। तेलाचं तापमान जास्त नसायला पाहिजे आणि एकदम कमी पण नसायला पाहिजे। आपण जो डो बनवून घेतला होता आपला, त्याचे आपण छोटे छोटे भाग करूया आणि त्यांना आता आपण लाटायचं आहे। याला कुठच्याही प्रकारचं पीठ आपण लावणार नाही आहोत। याच्यामध्ये आपण ऑलरेडी तूप घातलंय, त्याच्यामुळे कशाचीही गरज नाही आहे। याला आपण लाटून घेऊया। हे जे स्टफिंग आपण बनवलंय ते आपण ह्याच्या एका साईडला असं ठेवूया। असं नीट छान पसरवून ठेवायचं आहे आपण। आता ह्या ज्या करंजीच्या कडा आहेत त्यांना आपण पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे त्या चिकटतील एकमेकांना। आता आपण काय करणार आहोत, ही जी एक बाजू आहे ना ती अशी दुसऱ्या बाजूवर फोल्ड करायची आणि अशी नीट प्रेस करायची, म्हणजे ह्या ज्या एजेस आहेत त्याच्या त्या नीट छानपैकी अशा बंद होतील। आता मी काय करणार आहे, ह्याला ना मुरड घालणार आहे। जर तुम्हाला मुरड घालायला येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, अशीच करंजी बनवू शकता आणि ते एक चाकासारखा एक असा चमचा येतो, त्यांनी असं बाजूनी कापून घ्यायचं, म्हणजे छान डिझाईन तयार होते। आता ह्याला मी एक याची डिझाईन बनवून घेणार आहे। ह्याला मुरड घालणार आहे मी। ही बघा आपली करंजी अशा प्रकारे तयार झाली आहे। अशाच आपण बाकीच्या पण करंज्या बनवून घेऊया। आपल्या करंज्या सुद्धा तयार आहेत आणि इकडे मी तेल तापत ठेवले। तेल जास्त गरम नको, पण ह्याच्यात आता करंज्या घालूया आणि एवढंच गरम असायला पाहिजे तेल, जास्त अजिबात गरम नको। आणि अगदी मंद आचेवर त्याला खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। सगळ्या करंज्या आपण घालूया केलेल्या। अगदी मंद आचेवर ह्याला आपण तळणार आहोत। तुम्हाला असं वाटलं की तेलाचं तापमान खूप वरती जात आहे, तुम्ही थोडा वेळ गॅस बंद सुद्धा करू शकता। हे आपण आता खरपूस छान होईपर्यंत तळून घेऊया। चला आपल्या करंज्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। तर आपण ह्याला एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निघून जाईल। ओल्या नारळाच्या करंज्या तयार आहेत। याला तुम्ही असंच गरमागरम खाऊ शकता किंवा याला एअरटाईट कंटेनरमध्ये पण थंड करून स्टोअर करू शकता। पण ह्या 2 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणार नाहीत, कारण का ह्याच्यामध्ये ओला नारळ आहे। एन्जॉय।